तुमच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार, 3000 रुपये मिळणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती. लाडकी बहीण फूड कॉर्नर. नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि मंडळींनो, आपण आज सगळ्यात मोठा प्रश्न घेऊन आलो आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही खात्यात आला नाही आहे. तुमच्यासारख्या हजारो महिलांचे फोन मेसेज चौकशी चालू आहे. जिकडे तिकडे एकच चर्चा आहे, अहो दादा, आमच्या खात्यात पैसे पडले नाहीत का? असा प्रश्न प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्यात, गल्लीबोळात फिरतोय. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पैसे का वाढले, सरकार काय सांगतंय आणि खरं तुमचे पैसे मिळण्यासाठी नेमकं काय करायचं आहे, ते आपण फुल व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी आपल्याला कारण समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. हप्ता थांबण्यामागं एक 5 मोठी कारणे आहेत. त्यासाठी पहिलं कारण म्हणजे आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसणं. बऱ्याच बहिणींचं खातं हे आधारला जोडलेलं नाही आहे. बँक विचारतं, सरकार विचारतं, पण लिंकिंग नसलं तर पैसे परत जातात. यासाठी आपलं आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरला लिंक असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला मोबाईल नंबर अपडेट नसला पाहिजे. ते म्हणजे आजकाल OTP शिवाय चांगलं कोणतंच काम होत नाही, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. मोबाईल नंबर जुना असला, बंद पडला तर हे ट्रान्झॅक्शन थांबतं आणि त्यामुळे आपला आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो अपडेट होत नाही. त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणीला पैसे मिळत नाही. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे बँकेत नावात आपला बदल असतो. म्हणजे आपल्या आधार कार्डवर दुसरं नाव असतं आणि आपल्या बँक पासबुकवर दुसरं नाव असतं. त्यामुळे वेगवेगळे नाव असल्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर एक आधारवर नाव एक, बँकेत दुसरं नाव, म्हणजे जसं की सुनीताऐवजी सुनीता देवी, सुनीताबाई अशा अनेक प्रकारचे नावं आणि किंवा स्पेलिंग मिस्टेकच्या चुकामुळं आपला हप्ता हा थांबतो. त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज अजून मंजूर नसेल तर. म्हणजेच बऱ्याच जणींचा अर्ज हा भरला पण तो अजून अप्रूव्ह झालेला नाही आहे. तर यामुळे सुद्धा आपले पैसे हे बँक खात्यात येणं थांबू शकतं. त्यानंतर तांत्रिक अडचणीसुद्धा येऊ शकतात. कधीकधी सर्व्हर बंद, बँकेचा नेटवर्क प्रॉब्लेम किंवा सरकारी डाटामध्ये गडबड झाल्यामुळे हे आपले पैसे हे थांबू शकतात. म्हणजेच बहिणींनो, हप्ता हा पूर्णपणे थांबणं म्हणजे सरकारचं काढून टाकलं असं नाही आहे. तांत्रिक अडचणी, डॉक्युमेंटरी अडचणी किंवा लिंकिंग समस्यासुद्धा असू शकतात. त्यानंतर आपल्याला हे कसं तपासायचं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता काय करायचं आहे, तुम्हाला तुमची काही गोष्टी नीट तपासून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये तुमचं नाव बेनिफिटरी यादीत आहे का ते शोधायचं आहे. त्यानंतर आपलं आधार आणि बँक खातं लिंक आहे का हे त्या जवळच्या बँकेत आपल्याला जाऊन हे तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा मेसेज येतो का ते सुद्धा बघणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर आपलं जुनं अकाउंट बंद आहे का त्याला रिन्यू करून घेणे खूप गरजेचं आहे किंवा आपल्याला बँक खातं हे अपडेट करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला KYC ही करून घ्यायची आहे. त्यामुळे हे आपले पैसे थांबू शकतात. जर काही बँकेत गडबड असेल तर तरीही पैसे आले नाहीत तर मग आपल्याला तक्रार करायची आहे. त्यानंतर आपल्याला तक्रार कशी करायची हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. त्यानंतर सरकारचं खास गव्हर्नन्स तक्रार प्रणाली ही सुरू झाली आहे. अगदी स्टेप बाय स्टेप हे सांगतो. सगळ्यात पहिला मुद्दा, आपल्याला मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. तिथं लाडकी बहीण योजना असा विभाग हा उघडायचा आहे. त्यानंतर तिथं गव्हर्नमेंट्स असा ऑप्शन हा दिसणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.
तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमची समस्या काय आहे, म्हणजे तुमचा हप्ता आला नाही, तुमचं बँक लिंक नाही आहे तरीसुद्धा पैसे आले नाहीत, असं काही तुम्ही तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो तिथे टेक्स्ट करून तुम्ही हा फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, म्हणजेच SMS येईल. त्यानंतर तुमची तक्रार नोंद झाली आहे असा मेसेज, आणि पुढील 7 ते 8 दिवसात अधिकारी चौकशी करून तुमच्या समस्या या सोडवतात. त्यानंतर ज्यांना वेबसाईट वापरता येत नाही त्यांच्यासाठी थेट अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा तहसील कार्यालयात जाऊनसुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. त्यानंतर गावातल्या CSC सेंटर म्हणजेच सेतू सुविधा केंद्रात तुम्ही जाऊनही तक्रार करू शकता. तेथेही आपली तक्रार आपल्याला करता येणार आहेत. आता काही बहिणींचे अनुभव आपण पाहणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील सुलभाताई म्हणाल्या होत्या, पहिला हप्ता आला आणि दुसरा हप्ता अडकला. त्यानंतर तक्रार केली आणि 2 आठवड्यात हे पैसे जमा झाले. त्यानंतर विदर्भातील मनीषा म्हणते की आधार लिंक नव्हतं म्हणून माझा हप्ता थांबला होता. त्यानंतर बँकेत गेल्यावर ही समस्या सुटली आणि लगेचच माझ्या खात्यात 2 महिन्यांचे पैसे हे म्हणजे 3,000 रुपये एकदम असे जमा झाले. या हेतूनेच हे दिसतं की तक्रार केल्याशिवाय, चौकशी केल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही. त्यामुळे आपलं ज्या लाडक्या बहिणींचे पैसे हे येत नाही किंवा त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम येत आहे, त्यांनी तक्रार करणं खूप गरजेचं आहे. सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे की एकाही लाडक्या बहिणीला हक्काचा पैशापासून वंचित राहणार नाही. पण थोडी शिस्त लागते. कागदपत्र बरोबर ठेवणं, आपलं खातं लिंक करणं आणि तक्रार योग्य जागी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर म्हणून लाडक्या बहिणींनो, हप्ता आला नाही म्हणून रडत बसू नका, रागावूही नका. हा पैसा तुमचाच आहे. फक्त जर कष्ट करा आणि आपले बँक खाते लिंक करा, डॉक्युमेंट तपासा आणि गरज पडली तर तक्रारही नोंदवा. हा व्हिडिओ तुमचा उपयोगी वाटला असेल तर तुमच्या गावातल्या शेजारच्या नातेवाईकांना, बहिणींना नक्की शेअर करा. आणि खरी ताकद आपली एकजूट आहे. लाडकी बहीण योजना ही फक्त पैसे देणारी नाही, तर ती आर्थिक स्वावलंबन देणारी ही एक योजना आहे. जास्त माहिती, अपडेट आणि सरकारी योजनांचं खरं मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढील भागात आपण अजून थोड्या मोठ्या अपडेट घेऊन येणार आहोत. तोवर तुमच्या खात्यातल्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी फक्त ही एक पाऊल उचलायला विसरू नका. धन्यवाद. लाडकी बहीण योजना अपडेट.